जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल आर के क्रिएशन 77 वरील का नाही व्हिडिओ मध्ये. फायनली आजचा व्हिडिओ पण हा शिवजयंती निमित्त बनवला, तर आजच्या व्हिडिओला एक लाईक व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तसे मित्रांनो, आज जे काही मटेरियल वापरले त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली, तर तुम्ही तिथे जाऊन ते मटेरियल डाउनलोड करून घ्या. तसे मित्रांनो, शेकी व बिटमार्क प्रेशरचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली, तर ते तुम्ही तुमच्या लाईट मशीन मध्ये इम्पोर्ट करून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ बनता कुठल्याही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. इंस्टाग्राम आयडीची लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही तुमचं अलर्ट मशीन ओपन करा. अलर्ट मशीन ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या साईडला प्रोजेक्टवरती क्लिक करा आणि आपला शेकी पेट व बिटमार्क प्रीसेट तुमच्या अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट केल्याच्या नंतर आपला बिटमार्क प्रीसेट ओपन करायची. काहीसा अशा प्रकारे तुम्हाला हा प्रोजेक्ट दिला आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही सिंपली 6 सेकंदावरती या प्लसवरती क्लिक करा आणि मीडियामध्ये येऊन आपल्या महाराजांचा पहिला फोटो घ्या. याला सुद्धा आपल्या नेक्स्ट बीटपर्यंत यायचं एक्स्ट्रा पार्ट कट करा आणि थ्रू ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करा. परत 2 नंबरचा फोटो घ्यायचा मित्रांनो. याला सुद्धा आपल्या बीटपर्यंत यायचं आणि एक्स्ट्रा पार्ट कट करा. थ्रू ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करायचं. परत मित्रांनो प्लसवरती क्लिक करा, मीडियामध्ये या. त्याच्या समोरचा फोटो घ्यायचा, एक्स्ट्रा पार्ट कट करा आणि थ्रू ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. परत प्लसवरती क्लिक करा, मीडियामध्ये या. समोरचा फोटो घ्यायचा मित्रांनो, याचा सुद्धा नेक्स्ट बीटपर्यंत येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करा आणि थ्रू ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करा. परत प्लसवरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन नेक्स्ट फोटो घ्यायचा, याचे सुद्धा एक्स्ट्रा पार्ट कट करा. थ्रू ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करायचा. परत प्लसवरती क्लिक करा, मीडियामध्ये या. नेक्स्ट फोटो घ्यायचा, याचा सुद्धा एक्स्ट्रा पार्ट कट करून थ्रू ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजेल कसा बनवायचा. परत मित्रांनो प्लसवरती क्लिक करा, मीडियामध्ये या. नेक्स्ट फोटो घ्यायचा, याचीसुद्धा एक्स्ट्रा पार्ट कट करा आणि थ्रू ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. परत मित्रांनो समोरचा फोटो घ्यायचा, समोरचा फोटो घेतल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करा. थ्रू ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व फोटो ॲड करून घ्या. मी थोडा व्हिडिओ स्किप करून घेतो. तर मित्रांनो, तुमचे फोटो ॲड झाल्याच्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं. त्यानंतर प्लसवरती क्लिक करा, एक रेक्टँगल घ्या. थ्रू ऑटो क्लिक करून स्विच टू कंपोजिशन एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या एंडिंगला या आणि रेक्टँगलवरती क्लिक करून रेक्टँगल व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढवा. कलर मी व्हीलमधून याचा कलर रिमूव्ह करा. बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये स्ट्रोक एनेबल करा आणि स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवा. त्यानंतर मित्रांनो आता ऑब्जेक्टिव्ह थोडा वाढून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला या बॅक या. बॅक आल्याच्यानंतर आपला शेकी पेट प्रीसेट ओपन करा. त्यानंतर मित्रांनो पहिल्या टेक्स्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं. थ्रू ऑटो क्लिक करून कॉफी इफेक्टवरती करायचं. त्यानंतर बॅक या मित्रांनो. बॅक आल्याच्यानंतर आपल्या बिटमार्क प्रीसेट ओपन करा. त्यानंतर पहिल्या टेक्स्टवरती क्लिक करा, इफेक्टमधून थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो बॅक यायचं, आपला शेकी पेट प्रीसेट ओपन करायची. त्यानंतर मित्रांनो 2 नंबरच्या टेक्स्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं आणि थ्रू ऑटो क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती करायचं. त्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्याच्यानंतर आपला बिटमार्क प्रीसेट ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर 2 नंबरच्या टेक्स्टवरती यायचं. 2 नंबरच्या टेक्स्टवरती आल्याच्यानंतर इफेक्टमध्ये यायचं आणि थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो परत बॅक या. बॅक आल्याच्यानंतर आपल्या शेकी पेट प्रीसेट ओपन करा. त्यानंतर मित्रांनो आता 3 नंबरच्या टेक्स्टवरती यायचं. त्यानंतर मित्रांनो या टेक्स्टवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या. थ्रू ऑटो क्लिक करून कॉफी ऑल इफेक्टवरती या. त्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्याच्यानंतर आपला चालू प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. चालू प्रोजेक्ट ओपन केल्याच्यानंतर आता त्याच्या समोरच्या टेक्स्टवरती क्लिक करायचा, इफेक्टमध्ये यायचा आणि थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्टवरती क्लिक करा. परत मित्रांनो बॅक या. बॅक आल्याच्यानंतर आपला शेकी पेट प्रीसेट ओपन करायची. ओपन केल्याच्यानंतर आपल्या आता शेवटच्या टेक्स्टवरती क्लिक करायचा. त्यानंतर मित्रांनो इफेक्टमध्ये येऊन थ्रू ऑटो क्लिक करून कॉफी ऑल इफेक्टवरती क्लिक करा आणि बॅक या. आपला चालू प्रोजेक्ट ओपन करा. चालू प्रोजेक्ट ओपन केल्याच्यानंतर आता 4 नंबरच्या टेक्स्टवरती या. त्यानंतर त्या टेक्स्टवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या. थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथून बॅक यायचं. बॅक आल्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करा. इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करा. पहिल्या फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इफेक्टमध्ये या. थ्रू ऑटो क्लिक करून कॉफी इफेक्टवरती क्लिक करा. त्यानंतर बॅक या. बॅक आल्याच्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं. चालू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही डायरेक्ट आपला पहिला फोटो जिथपर्यंत स्टार्ट होईल तिथे 6 सेकंदावरती. त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या. थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या आणि थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या. थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट.
त्यानंतर मित्रांनो 8 सेकंदावरती याचा या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या, थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो समोरच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या, थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या, थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या, थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो 10 सेकंदावरती याचा इफेक्टमध्ये येऊन थ्रू ऑटो क्लिक करून हा इफेक्ट सुद्धा या फोटोला ॲड करा. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या, थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्ही आता या फोटोला ॲड करून येतो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही 12 सेकंदावरती या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या, थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या, आणि थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर या 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या, थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो तुम्ही 13 सेकंदाच्या नंतर आल्याच्यानंतर बॅक यायचं, आपला शेकेपेड प्रेसेट ओपन करा, शेवटच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये यायचं आणि थ्रू ऑटो क्लिक करून कॉपी इफेक्ट. त्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्याच्यानंतर आपला चालू प्रोजेक्ट ओपन करायचा. त्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्ही थोडं स्क्रॉल करायचा, स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट 7 सेकंदावरती येतात. 7 सेकंदावरती आल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या, थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो 9.15 वरती या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या आणि थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो आता थोडं समोर आल्याच्यानंतर 11 सेकंदावरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या, थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो आता शेवटच्या फोटोवरती यायचं, शेवटच्या फोटोवरती आल्याच्यानंतर इफेक्टमध्ये या, थ्रू ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे सर्व फोटोला इफेक्ट ॲड होतील. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला व्हिडिओ एक्सपोर्टिंग ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शो करू घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.